सुनील सोमनाथ कुरकुटे, राहणार लोणी बुद्रुक, हसनापूर रोड. तर इथे जे आपला सोयाबीनचा प्लॉट आहे, इथे याच्या आजवर डाळिंबाचा प्लॉट होता. तर डाळिंबाच्या प्लॉटमध्ये मग रोग आला. तर त्याच्यानंतर आम्ही 2 पिकं घेतली मकाची. त्याच्यानंतर सोयाबीनचा प्लॉट केल्यानंतर पण मग रोग हा सोयाबीनवर आलेला आहे. आधुनिक पद्धतीने जे माती परीक्षण करते तंत्रज्ञान वापरलं ना, त्याच्यामुळं माझ्या असं लक्षात आलं का आपल्या आपण जे सोयाबीन पेरलं ते बियाण्याचा दोष नाही, तसाच नाही, ती नेमकं आपल्या मातीचा दोष होता, जमिनीचा दोष होता तो. तर ते आधुनिक पद्धत वापरायलाच पाहिजे शेतकऱ्यांनी. माती परीक्षण झालं, हे झालं, आपल्या जमिनीत जरी काही प्रॉब्लेम आला तर माती परीक्षण करून वेळोवेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्यायलाच पाहिजे. आता लेबर टनचं अशी, आता सोयाबीन जे सोंगायला आता लेबर 6-7 हजार रुपये मजुरी मागू राहिले. आता हे छोटे छोटे यंत्र आलेले, त्याच्यानुसार जर सोयाबीन सोंगली तर नक्कीच आपलं 2 एकरी 2-2 हजार रुपये नक्कीच फायदा होऊ शकतो. पण ते आता हे करायला पाहिजे, आता शेतकऱ्यांनी ते अवलंब करायला पाहिजे. आता मजूर टंचाईला ते मात करायलाच पाहिजे. वेळेनुसार शेतकऱ्यांना बदलावंच लागेल, कारण उत्पादन खर्च म्हणजे इतका येऊ राहिला आहे का त्याच्यात ते ताळमेळ बसून होईल. त्याच्यामुळं आधुनिक तंत्रज्ञान वापरलं तर कमीत कमी खर्च कमी होऊ शकतो आपल्याला, तर ते फायदा होईल भाऊ शेतकऱ्याचा असं.